होती आणि तिथे बायका या घाबरून जातायत. तर अशा प्रकारे हे जामिना सुटलेले जे परत ह्या अत्याचाराच्या घटना घडतायत तर त्याला हे तपासणी पूर्ण होत नाही किंवा काय असं म्हणतो का की ते पुन्हा येऊन जामिनाला सुटतात आणि पुन्हा असे कृत्य करतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस असतील, तपासी अधिकारी असतील, त्याचा सविस्तर आणि शास्त्रोक्त पद्धतीने चांगला तपास करतात. त्याला न्यायालयामध्ये आम्ही त्याला हजर करतो, त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करतो. संपूर्ण तपासाची प्रक्रिया पोलिसांकडून योग्य पद्धतीने पार पाडली जाते. त्याच गोष्टी आता या 8 दिवसाचा जो रिमांड मिळालेला आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील. आता प्राथमिक तपासामध्ये अद्यापर्यंत कुठली माहिती नाही. पुढची सविस्तर माहिती तुम्हाला संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कोळशेवाडीचे अधिकारी तुम्हाला देतील. पोलीस कस्टडी रिमांड मध्ये सदर आरोपीने गुन्हा करताना कुठल्या ठिकाणी गुन्हा केलेला आहे, कोणता हत्यार वापरलेला आहे, कशा प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि इतर ज्या काही पुरावे आपल्याला त्याच्यामध्ये हस्तगत करायचे आहेत, आरोपीचा सहभाग कसा आहे, इतर कुठल्या आरोपीचा सहभाग आहे का, त्या अनुषंगाने पोलीस कस्टडी मागितली. पळून जाण्यात इतर कोणी मदत केली होती एक्सप्रेस मधनं ज्यावेळी ते गेले आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की मध्यप्राशन केलेलं होतं का? सदर आरोपी पळून जाताना त्याने कोणाकोणाशी संपर्क केलेला आहे का, त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली आहे का, किंवा त्याला घरामध्ये किंवा इतर ठिकाणी कोणी आसरा दिला होता का, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सविस्तर तपास करणार आहोत. त्याच्यावर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याची सद्यस्थिती किंवा त्याबाबत इतर अधिकची माहिती स्थानिक पोलिसांना तुम्हाला त्या सर्व गोष्टी या तपासून निष्पन्न करणार. पोलीस कस्टडीमध्ये जो गुन्हा केल्यानंतर तो कुठं गेला, त्याने काय काय गोष्टी केल्या, कुणाला भेटला, कुठं थांबला वगैरे या सर्व गोष्टी तपासून आता निष्पन्न होतील. तेच मी मगाशी सांगितलं की त्याच्या जे पूर्वी गुन्हे दाखल आहे त्याच्यामध्ये बेल ऑर्डर्स असतील किंवा जे काही तपासाची कागदपत्र असतील त्याची पण आम्ही तपासणी करू. मेडिकल रिपोर्ट मध्ये अत्याचार विषय आले त्या गोष्टी सगळ्या तपासात येतील ना. हा गुन्हा संवेदनशील आहे. एक मिनिट, हा गुन्हा अतिशय संवेदनशील आहे. आम्ही त्याचा एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व बारकाईनं फॉरेन्सिकच्या मदतीनं सर्व बारीक असतील, महत्वाचे असतील सर्व पुरावे आम्ही चांगल्या पद्धतीने हस्तगत करणार आहे. सर्व गोष्टी आम्ही रेकॉर्डवर आणणार आहे. त्याच्यामुळे आताच त्याबद्दल माहिती सांगणं उचित होणार नाही. त्या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर तपासामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन माहिती देईल त्याबद्दल. आता जे 1190/24 मध्ये जे कलम लावलेले आहे तपासात अधिकचा काही पुरावा निष्पन्न झाला तर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई अधिकची कलम आम्ही लावून तेच मी सांगितलं की आरोपीने कुठं गुन्हा केला, कशा पद्धतीने केला, कोणतं हत्यार वापरलं, ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुणाची मदत घेतली, कशा प्रकारे घेतली, कोणतं वाहन वापरलं, या सगळ्या गोष्टी आपण तपासामध्ये निष्पन्न करणार आहे. कल्याण में जो घटना घटी थी नहीं हो गया कल्याण में जो घटना घटी थी उसको लेकर आरोपी गिरफ्तार किया गया है. कहाँ छुप के था, किस तरीके से इसकी गिरफ्तार हुई, क्या कुछ इसका बैकग्राउंड है? 23 दिसंबर को पुलिस स्टेशन कोळशेवाड़ी के एरिया में 12 वर्ष की लड़की का जो अपहरण करके हत्या और बलात्कार का जो गुना दाखिल हुआ उसमें पुलिस स्टेशन में 1190/24 ये गुना दाखिल है. उसमें जो फरार आरोपी था विशाल गवड़ी फरार था. इसके बारे में क्राइम ब्रांच के यूनिट 3 के ऑफिसर और बाकी यूनिट के भी ऑफिसर और अमलदार उसमें उसकी जांच कर रहे थे, उसका सर्च कर रहे थे. उसमें वो आरोपी विशाल गवड़ी बुलढाणा डिस्ट्रिक्ट में गया ऐसा